तुम्ही जे आज पहिल्याच वेळेस जॉईन झालाय, प्रभू येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे. आणि आपण जे फेसबुक, युट्यूब वरून हे ऐकत आहात, जॉईन झालेले आहात, ते तुमचंही प्रभू येशूच्या नावात न्यू होप फेलोशिप नाशिक तर्फे मी स्वागत करतो. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. सध्या आपण एक संदेश मालिका जुन्या करारावर ऐकत आहोत, जिचं नाव आहे अब्राहम, देवाचा मित्र होण्याचे आभार. आणि हे सर्व संदेश, ही मालिका उत्पत्तीच्या पुस्तकावर आधारित आहे. आणि आजचा आपला विषय आहे देवाचे अभिवचने प्राप्त करून घेणे. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 15. देवाचे अभिवचन प्राप्त करून घेणं. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 15, मेकिंग गॉड्स प्रॉमिसेस युअर्स, जेनेसिस चॅप्टर 15. आता कधी असं झालेलं आहे का की तुम्ही एखादा धाडसी निर्णय घेतला, एखादा विश्वासाचा पाऊल उचलला, आणि मग नंतर भीती वाटू लागली किंवा संकोच वाटायला लागला की याचे परिणाम काय होतात, परिणाम काही चुकीचे तर घडणार नाही, किंवा एखादा साहसी कार्य करण्यासाठी धाडसाने विश्वासाचं पाऊल उचललं आणि मग प्रॉब्लेम व्हायला लागल्यानंतर किंवा त्याप्रमाणे घडून येत नाही असं समजल्यानंतर उगीच आपण असा निर्णय घेतला, असं कधी वाटलंय का की मी हा निर्णय घेतला नसता तर बरं झालं असतं. आता अब्राहम ह्या पॉइंटला आलेला होता की ज्या पॉइंटला काही वेळा आपण येतो की आपण धाडसी असताना, आपण विश्वासात स्ट्रॉंग असताना आपण विश्वासाचं पाऊल मोठ्या आनंदाने, उत्साहाने उचलतो, काहीतरी करायला घेतो, करतो सुद्धा, आणि मग नंतर विचार करतो की त्याचे परिणाम काय होतील. आपल्याला थोडी भीती वाटायला लागते. आणि समजा एखादी मोठे ऑफर आल्यानंतर की आपलं चांगलं होईल, भलं होईल, आणि आपण विश्वासाने ते नाकारतो की नाही, माझा देव माझी गरज पूर्ण करेल. आणि मग अडचणी यायला लागतात. आणि मग असं वाटतं की समजा मी ते घेतलं असतं किंवा मी ते केलं असतं तर बरं झालं असतं. असं कधी वाटलंय का? अब्राहम याच्यातून गेला. हेच आज आपण पाहणार. उत्पत्तीचं पुस्तकाचा 15वा अध्याय. आणि ह्या मालिकेचं नाव आहे देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम, देवाचा मित्र होण्याचे आव्हान. पहिलं वचन बघा, उत्पत्ती 15:1. या गोष्टी घडल्यावर अब्राहमाला दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, ते असे. आता ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी? त्याच्या अगोदरच्या अध्यायात काय घडलं, काय गोष्टी घडल्या की अब्राहमाचा पुतण्या लोट याला धरून नेण्यात आलं होतं. सदोमच्या राजाने आणि इतर राजे सदोम गोमोराचे त्यांना बंदिवान कैद करून नेण्यात आलं. त्यांच्याबरोबर लोटालाही नेण्यात आलं. आणि अब्राहम आपले 318 माणसं घेऊन विश्वासाने धाडस करून विश्वासाचा पराक्रम करून आला. आणि त्यांनी लोटाला आणि त्याच्याबरोबरच्या लोकांना आणि सर्व त्याची मालमत्ता परत आणली. विश्वासाचं एक धाडसी कृत्य केलं. आता देवाने हेच सांगितलं नव्हतं, पण अब्राहमाने एक त्याच्या विश्वासाने हे पाऊल उचललेलं. जेव्हा देवाने सांगितलं नसताना जेव्हा आपण आपल्या मनाने किंवा आपल्या विश्वासाने एखादं धाडसी पाऊल उचलतो, त्यावेळेस काय होतं की कधी कधी नंतर आपल्याला भीती वाटायला लागते. नंतर आपल्याला वाटायला लागते की असं काय काय होईल, काय होईल माहिती नाही का. आणि ह्या पॉइंटला आता अब्राहम आलेला आहे. ह्या गोष्टी घडल्यावर आणि मग आणखी एक गोष्ट अशी घडली की ती सगळी लूट आणल्यानंतर 2 राजे त्याला भेटले, एक मल्कीसदेक आणि एक सदोमाचा राजा. आणि सदोमाच्या राजाने तो इतका प्रभावित झाला, इतका इम्प्रेस झाला अब्राहमावर की त्याने सांगितलं की तुझे माणसं मला दे आणि जे पाहिजे ते धन दौलत सर्व काही मी तुला दे. सर्व काही त्याने ऑफर केलं अब्राहम. आणि हे सगळं तो भ्रष्ट लोट ऐकत आहे. जे कमवण्यासाठी तो तिथं जाऊन बसलेला, सेटल झालेला आहे. अब्राहमाने न मारता राजा स्वतःहून त्याला देत नाही. किती विशेष आहे. देवाबरोबर चालल्यानंतर तो राजांचाही कोणाचाही ताबा घेऊन आपल्याला देऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का,
अब्रामाने विश्वासाने हे नाकारलं. त्याने सांगितलं की माझा देव, आकाश पृथ्वीचा देव, तो मला तुझ्याकडून काही नको, कारण तू म्हणजे की मी अब्रामाला समृद्ध केला. म्हणून अब्रामाने काही घेतलं नाही. आणि कदाचित लोटाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, लोटाला वाटलं असेल की आपला काका किती किती साधा भोळा किंवा किती मूर्ख माणूस आहे. एवढं राजा ऑफर करतो, खुशाल राजाला कोणी नाही ना. आणि अब्रामाने त्याच्या काकाने नाही म्हटले, एवढा विश्वास व्यक्त केला. ह्या गोष्टी घडल्यावर वचन 1, अब्रामाला दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. आता ह्या गोष्टी घडल्यावर काय झालं, अब्रामाला असं वाटायला लागलं की ह्या ज्या राजांच्या बरोबर मी लढलो, 318 लोकांना घेऊन लढाई करून लोटाला आणि त्या घराण्याला परत आणलं. आता नक्कीच समजा हे 4 राजे परत एकत्र आले आणि बदला घ्यायचं ठरवलं तर, समजा त्यांनी हल्ला केला तर, असा विचार त्याच्या मनात, आणि म्हणून भीती मनात निर्माण. नंतर अजूनपर्यंत ते त्या वचनाच्या देशात पोहोचले नसल्यामुळे, अजूनपर्यंत देवाने दिलेले वचन पूर्ण न झाल्यामुळे, आता आपलं कसं होईल असं कदाचित साऱ्यालाही वाटलं असेल, त्यांनाही वाटलं असेल की राजा सर्व मालमत्ता आणि धन संपत्ती देत होता. निदान ते आपल्याजवळ तेवढे पैसे असते, धन संपत्ती असते तर कामाला आलं असतं, आपण घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं त्या दोघांनाही वाटलं असतं. की आता कदाचित देवाची योजना तर नव्हती, आणि देवाची योजना असताना आपण उत्साहामध्ये, जोशमध्ये नाही म्हणून टाकलं, असं पण वाटायला लागलं. म्हणून भीती आणि काळजी दोन गोष्टी वाटायला लागल्या. भीती पण वाटू लागली की समजा राज्याने मध्यरात्री हल्ला केला तर काय, 4 राज्य एकत्र झाले ज्यांच्या विरुद्ध लढले, आणि समजा जर आपल्या जवळचे पैसे संपले किंवा अडचण आली तर काय, निदान त्या सदोमच्या राजाचा घेतला असं तरी बरं झालं असतं. म्हणून काळजी पण वाटायला लागली. आणि अशा मनस्थिती, अशा विवंचनेत असताना काय झालंय, पहिल्या वचनात सांगितले 15 अध्यायाचे, की या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांत रूपाने परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. देव प्राचीन काळी अंशांशाने व प्रकाराने मनुष्यांशी बोलला, स्वप्न दृष्टांताच्या द्वारे किंवा वाणीच्या द्वारे. दृष्टांत म्हणजे डोळे उघडे असताना डोळ्यासमोर जाऊन जे चित्र दिसतं आत्म्याने, जे दाखवतो त्याला म्हणतात दृष्टांत. आणि गार झोप लागल्यानंतर जे आपल्याला दिसतं, ऐकू येतं त्याला म्हणतात स्वप्न. आणि या ठिकाणी लिहिलंय की दृष्टांत रूपाने परमेश्वराचं वचन अब्रामाला प्राप्त झालं. किती विशेष आहे नाही का. अब्राम अशा मनस्थितीत आहे, तो घाबरलेला पण आहे आणि त्या दोघांना काळजी पण वाटायला लागलेली. साराला भीती आणि काळजी दोन गोष्टी आहेत, आणि योग्य वेळी देवाचं वचन त्यांच्याकडे आले. आज तुम्हाला कशाची भीती आहे? तिसऱ्या लाटेची, की अजून कोणता रोग किंवा कोणती साथ येण्याची, की काळजी की समजा जर आपलं काही झालं तर आपल्या मुलाबाळांचं काय होईल, आपलं जर कमी जास्त झालं, कशाविषयीची काळजी? भीती आणि काळजी या दोन गोष्टीत असताना देवाने निवडलेला माणूस अब्राम याला त्याचं वचन प्राप्त. योग्य वेळी देव त्याच्या लोकांशी बोलत असतो, योग्य वेळी देवाचं वचन आपल्याकडे येत असतं. आणि आज जर तुम्ही या मनस्थितीत असाल तर देवाचं वचन तुमच्याकडे येत आहे. हालेलुया. आणि परमेश्वर काय म्हटला बघा, अब्रामा भिवू नको. पहिले शब्द काय, भिवू नको. म्हणजे काय, देवाला माहित होतं का अब्राम घाबरला? हो. देवाला माहित आहे का तुम्ही घाबरले ना? हो. आपण किती दाखवलं की मला कशाची भीती वाटत नाही, प्रेज द लॉर्ड माझा, पण त्याला माहित आहे की किती खोटं आहे आणि किती खरं आहे. रिअल आपण कसं आहोत आतमध्ये हे फक्त आणि फक्त देवालाच माहित असतं. आपण लोकांना दाखवू शकतो की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप अभिषिक्त आहे, मी हे आहे. परमेश्वर अब्रामाला म्हणतो भिवू नको. का? कशाची भीती अब्रामाला? की त्या राजांविरुद्ध मी लढून आलेलो आहे, समजा जर ते एकत्र आले आणि चारींनी मिळून माझ्यावर हल्ला केला, आणि म्हणून परमेश्वर म्हणतो भिवू नको. किती विशेष आहे. देवाला आपली गरज माहित असते,
तुमची आणि माझी गरज माहित आहे, मनस्थिती माहित आहे. एवढंच नव्हे तर ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे. योग्य वेळी योग्य वचनाने तो आपल्याशी बोलत असतो. ज्या वेळेस कोणत्याही मनस्थितीत असतो त्याच वेळेस एखादं वचन आपल्याशी बोलत असतो. किती जणांना तो अनुभव आहे? मनापासून जेव्हा आपण वचन वाचतो त्या परिस्थितीत ते वचन आपल्याला लागू होतं. अशा परिस्थितीत अब्रामाला परमेश्वर म्हणतो, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुझे परम पारितोषिक आहे. दोन गोष्टी परमेश्वर सांगतो त्याला की भिवू नको. पहिले तो म्हणतो भिवू नको, आणि का भ्यायचं नाही याचं कारण पण तो सांगतो. बरेच वेळेस आपण एकमेकांचं सांत्वन करताना घाबरू नको, संपलं, पुढं काहीच नाही. पण परमेश्वर असं म्हणत नाही घाबरू नको, तो त्याचं कारण पण सांगतो की का घाबरू. आणि या ठिकाणी तो त्याला सांगत आहे दोन गोष्टी मी तुझ्यासाठी. तो म्हणतो की पहिल्याने मी तुझी ढाल आहे. ढाल काय करते? संरक्षण करते. प्राचीन काळामध्ये ढाली त्या सोल्जरचं, शिपायाचं संरक्षण करत होत्या. परमेश्वर म्हणतो मी तुझी ढाल, मी तुझं संरक्षण. किती जरी राजे तुझ्या विरुद्ध लढायला आले, शत्रूला आले, तरी मी तुझं संरक्षण करेन. आमेन. मी तुझी ढाल आहे. आणि नंतर तो म्हणतो की मी तुझं परम पारितोषिक आहे. परम पारितोषिक म्हणजे सगळ्यात मोठा पुरस्कार, सगळ्यात मोठा इनाम, सगळ्यात मोठं बक्षीस. आम्हाला कोणतं बक्षीस मिळणार होतं? कोणतं मोठं ऑफर आलेली होती सोदोमाच्या राजाकडून की तू जे मागशील ते मी तुला देईन. किती धन दौलत पाहिजे, पण ते माणसं मला दे. असं कोण म्हटलं होतं? सोदोमाचा राजा. आणि अब्रामाने ते नाकारलेलं होतं. आणि अब्रामाला सातारला कदाचित वाटत असेल की थोडंफार घेतलं असं, त्याचं काय. पण परमेश्वर म्हणतो की जे तू विश्वासाने माझ्यासाठी गमावलंस, मी तुझं परम पारितोषिक आहे. मी ते पाहिलेलं आहे की तू विश्वासाचा पाऊल माझ्या भरोश्यावर ठेवून नाही म्हटलेला आहे. आता मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझा आशीर्वाद देणार आहे. तू आशीर्वाद नाकारलास, पण आशीर्वाद देणार मी तुझ्या बरोबर आहे. म्हणून मी विचारतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो की तुम्हाला आशीर्वाद पाहिजे का आशीर्वाद देणारा पाहिजे? बऱ्याच जणांना आशीर्वाद पाहिजे, त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा, माझ्या आरोग्यासाठी, पैशासाठी वगैरे वगैरे. म्हणून मी नेहमी विचारतो, आता परत तुम्हाला विचारतो की आशीर्वाद पाहिजे का आशीर्वाद देणारा पाहिजे? आशीर्वाद देणारा जर मिळाला, 24 तास जर आपल्या बरोबर असला, तर आपल्याला काही कमी पडणार. नुसते आशीर्वाद पाहिजे असते तर प्रत्येक वेळेस कोणीतरी ब्रदर, कोणीतरी पास्टर शोधित फिरावं लागतं की कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना. आणि आज असंख्य विश्वासधाऱ्यांची अशी स्थिती आहे. परमेश्वर अब्रामाला म्हणतो की भिवू नको. का? कारण मी तुझी ढाल, मी तुझं संरक्षण आहे, आणि मी तुझं परम पारितोषिक. हे सगळं जग माझं आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे. तुला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. जाऊ दे, तू नाकारलं ना, वाईट वाटू देऊ नको. मोठी ऑफर नाकारली ना, मी तुला देऊ शकतो. जे नाकारलं त्याच्यापेक्षा अधिक पट मी तुला देऊ शकतो. आज तुम्ही येशू ख्रिस्तासाठी काय नाकारले? चुकीचा धंदा, चुकीचा बिझनेस, किंवा एखादी प्रिय व्यक्ती, लग्नासाठी की नाही. देवाचं वचन सांगतं प्रकाशाचा अंधकाराचा काय संबंध, आपलं लग्न नाही होऊ शकत. प्रभू, मी तुझ्या वचनाप्रमाणे जे काही तुम्ही त्याच्यासाठी नाकारलेलं ते देवाने पाहिलं. तो म्हणतो मी तुझं परम पारितोषिक आहे, आशीर्वाद देणारा तुमच्या बरोबर आहे, जे तुम्ही विश्वासाचा पाऊल उचललेला आहे. हालेलुया. तर या ठिकाणी आपण पहिल्या वचनामध्ये पाहतो की देवाचं वचन योग्य वेळी अब्रामाकडे येतं. पहिला पॉइंट, देवाचं वचन योग्य वेळी आपल्याकडे येत असतं. पहिला पॉइंट जर लिहित असाल. आणि मग पुढे काय झालं बघा. वचन 2, अब्राम म्हणाला, हे परमेश्वरा, हे प्रभू, तू मला काय देणार? मी तर असंतानगत होणार, माझ्या घरदाराचा मालक दिमिश्की एलियाझर हा होणार. आणि मग तो म्हणतो, अब्राम आणखी म्हणाला, पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरचा हा माणूस माझा वारस होणार. या ठिकाणी काय होत आहे? अब्राम त्याची शंका व्यक्त करतो. अविश्वास नाही, शंका. आणि शंका विचारणं, शंका व्यक्त करणं हे चुकीचं नाही, पाप नाही.
मरियाने विचारलं, जेव्हा देवदूताने सांगितलं की हे स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस, ती म्हटली की हे कसं होईल, मला पुरुष. ती शंका होती, अविश्वास नाही. अविश्वास वेगळा आणि शंका वेगळी. किती जण ऐकत आहे. अविश्वास नाकारतो की हे होऊच नाही शकत, पण शंका असं म्हणतो की प्रभू होऊ शकतं, पण ते कसं होईल मला दाखव, मला सांग, माझा विश्वास वाढ. हा फरक शंका आणि विश्वासामध्ये आहे, अविश्वासामध्ये आहे. आणि या ठिकाणी अब्रामाचा विश्वास कमी पडत आहे. बरेच वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे. 12व्या वचनात आपण वाचतो की परमेश्वरने अब्रामाला एका रात्री बाहेर बोलून आकाशातल्या ताऱ्याकडे पहा म्हटलं की एवढी तुझी संतती होईल. 13व्या अध्यायाच्या 15-16 वचनात सांगितलं होतं परत एकदा की मी तुझी संतती समुद्राच्या वाळू इतकी, आकाशातल्या ताऱ्या इतकी करेन. आणि आता अनेक वर्ष होऊन गेलेली आहे आणि काहीच झालेलं नाही. आणि म्हणून अब्राम त्याची शंका, अब्रामाला असं वाटलं की आत्मिक गोष्टीबद्दल देव बोलत, ही आत्मिक संतान, आत्मिक संतती आहे. आणि म्हणून तो त्याची शंका विचारत. तो म्हणतो की मला अजूनपर्यंत काही संतती प्राप्त झालेली नाही, तुझं वचन अजून पूर्ण झालेलं नाही, कधी होणार. आज कोण अशी प्रार्थना करत आहे, कोण वाट पाहत आहे की अनेक वर्षापासून, अनेक महिन्यापासून मी अमुक गोष्टीसाठी विश्वास झालेला आहे, पण अजून काही झालेलं नाही. मी माझ्या पत्नीच्या तारणासाठी प्रार्थना करीत आहे, मुलांच्या, पण अजून ते देवाकडे वळलेले नाही. जेव्हा आपण विश्वास धरून असतो आणि ते वचन मिळालेलं नसतं, तेव्हा आपण काय करायचं असतं. देवाचे अभिवचन कसं आपण मिळवू शकतो, कसं प्राप्त करून घेऊ शकतो. अब्राम त्याची शंका देवाला विचारतो की तू मला काही दिलेलं नाही माझा. आणि त्यांना असं वाटलं, त्याने असं ठरवून टाकलं की माझ्या घरचा वारीस हा नौकर एलियाजार जो आहे, सेवक, तोच. त्याचा विश्वास होता, म्हणजे काय अब्रामाचा विश्वास नव्हता नाही, होता. पण त्याला वाटलं की आत्मिक गोष्टीबद्दल देव बोलत, खरंच ह्या वयात म्हातारपणी लेकरू बाळ होईल असं त्याला वाटलं. त्याला वाटलं की ते आत्मिक आहे. किती वेळेस आपण अंदाज लावतो, पण आपला अंदाज, आपले तर्क चुकीचे असतात. किती वेळेस आपल्याला जे वाटतं ते तसं नसतं. किती जण ऐकत नाही. म्हणून वाटणं हा विश्वास नाही. तुम्हाला काही वाटू शकतं, मला काही वाटू शकतं, पण विश्वास जो आहे तो विश्वास एका व्यक्तीवर आणि तो विश्वास देवावर असावा लागतो. विश्वास आपण कोणावर ठेवलेला आहे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे, तो भरोशाचा माणूस किंवा बाई आहे का, हा प्रश्न आहे. मला हे म्हणायचं की ज्या देवावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहे, तो भरोशाचा देव आहे का, ही जर खात्री झाली तर विश्वास कधीच डगमगणार नाही. किती महिने, किती वर्ष लागले, पण शंका निर्माण होणार, विश्वासात कधी पडणार, असं वाटणार की कधी होईल. आणि हे कधी होईल ते जसं काय अब्राम देवाला विचार, तो म्हणतो की मला माहितीये तुझं वचन पूर्ण होईल, तू दिलेलं वचन पूर्ण होईल. पण त्याला वाटलं ते आत्मिक बाबतीत, खरोखर नाही. आणि हा माझा सेवक एलियाजार हा वारस. पण परमेश्वर काय म्हणतो बघा, वचन 4, तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येणाराच तुझा वारस होईल. बघा, दुसरा पॉइंट वचन 2 आणि 3 मध्ये असा की अब्राम त्याची शंका व्यक्त करतो. प्रार्थनेतून शंका व्यक्त करणं चुकीचं नाही, पण अविश्वासाचे शब्द बोलणं आणि सारखं म्हणत राहणं, एकमेकांना सांगणं की काय माहित होणार आहे, मी तर प्रार्थना केली, त्यांनी तर प्रार्थना केली, आता काय माहित होतं का नाही, काय माहित होतं, हे चुकीचं आहे. ही शंका नाही, हा अविश्वास. इथं अब्राम त्याचा डाऊट किंवा शंका विचारतो की हे होईल, मला माहित आहे तू तुझं वचन पूर्ण करणार आहे, पण ते केव्हा, कधी. आणि मग 4थ्या वचनात आपण वाचतो की परमेश्वर त्याला म्हणतो की हा माणूस नाही, तुझ्या पोटी जन्माला येणारच तुझा वारस होणार. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले की आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील
मोजतील तर मोज, इतकी तुझी संतती होईल असे त्याने त्याला सांगितले. परत एकदा म्हणजे काय करतो की देव त्याच्या प्रॉमिसेस किंवा त्याचं वचन परत नव्याने आम्हाला सांगतो की देव त्याने दिलेलं वचन विसरलेलं नाही. देवाने जर तुम्हाला काही वचन दिलं असेल, एखाद्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवून राहत असाल, अनेक महिने वर्ष झालेले असतील, तर देव ते वचन विसरलेलं नाही. तुम्ही आनंदाने उत्साहाने साक्ष दिली की ह्या वचनाने देव माझ्याशी बोलला, माझा विश्वास आहे की माझ्या बाबतीत होईल, पण झालेलं नसेल तर ऐका, देव त्याचं वचन विसरलेला नसतो. पण एक कालावधी असतो, एक टाइम असतो, एक सीझन असतो, त्यावेळेस ते घडून येणार असतो. आणि परमेश्वराने त्याला परत बाहेर नेलं, जसं 12व्या अध्यायात केलं तसं, आणि सांगितलं की आकाशातील ताऱ्यांकडे बघ, एवढी, आणि तुला मोजता येतात का बघ, एवढी तुझी संतती होईल. आणि मग त्याला बाहेर आणून आकाशाकडे दृष्टी लाव. त्याची दृष्टी बघा, देवाचे वचन किंवा प्रॉमिसेस खरे वाटण्यासाठी है ना. बरेच लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती, किती जण ऐकत आहे जरा हात वर करा. बऱ्याच विश्वासाचा प्रॉब्लेम हा आहे की म्हणतात माझा विश्वास आहे, माझा विश्वास, पण ते खरंच वाटत नाही. ते शास्त्र वाचतात, प्रार्थना करतात, पण त्यांना वचन खरंच खरं हे खरंच वाटत नाही का. म्हणून समजलं, श्रुतीला समजलं मी काय बोलतो. तर देवाने दिलेलं वचन खरंच खरं आहे हे वाटणं म्हणजे तो खरा विश्वास. आणि नुसता विश्वास काय, हा मला माहिती आहे ते शास्त्रात दिलंय, मला ते पाठ आहे, पण परत कोणाजवळ तरी म्हणणं की मला नाही वाटत माझ्यासाठी, मला नाही वाटत माझ्या बाबतीत होईल. नाही ते ठीक आहे, त्यांच्यासाठी झालं, पण मला नाही वाटत माझ्यासाठी. म्हणून खरा विश्वास म्हणजे खरंच खरं वाटणं की ते माझ्यासाठी पण आहे. आमेन. मरियेप्रमाणे म्हणला की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो, तसं तुम्ही म्हणायचं की ह्या वचनाप्रमाणे हे जे लिहिलंय त्याच्याप्रमाणे मला हो. माझ्या जीवनात ते व्हायला पाहिजे, माझ्या हयातीत मला ते अनुभवायचं आहे. हालेलुया. माझ्या पूर्वजांनी, बापदादाने जरी अनुभवलं नसेल तरी माझ्या हयातीत मला तुझा अनुभव घ्यायचा आहे. हालेलुया. परमेश्वराने त्याची दृष्टी, त्याची दृष्टी तेजित केली, आत्मिक दृष्टी. त्याच्या डोळ्यासमोर तारे आकाशातले दाखवले आणि मग त्याचा विश्वास अजून वाढला. म्हणून पाऊल म्हणतो की तो प्रार्थना करतो की तुमचे आत्मिक डोळे देवाने उघडावेत, आत्मिक कान उघडावे. की काही वेळेस आपली दृष्टी मंद होती, आत्मिक दृष्टीबद्दल बोलतो, आत्मिक कान मंद होतात आणि आपल्याला देवाचे वचन जसे अंधुक दिसायला लागतात, कारण बरेच महिने, बरेच वर्ष झालेले असतात. म्हणून परमेश्वर परत त्याची दृष्टी रिन्यू करतो आहे. हालेलुया. त्याने जे वचन त्याला दिलं होतं 12व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनात, 13व्या अध्यायाच्या 15 आणि 16 मध्ये, की तुझी संतती, परत एकदा तो ते वचन रिन्यू करतो आहे. पण हे वचन अजून 15 वर्षानंतर पूर्ण होणार आहे. तुम्हाला माहित आहे का, हे काही लगेच पूर्ण होणार नाही. अब्रामाचा प्रॉब्लेम काय होता तुम्हाला माहिती आहे? अब्रामातलं देवाने सांगितलं आणि लगेच ते होईल. अनेकांचा प्रॉब्लेम, कदाचित तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? तुम्हाला वाटतं शास्त्रात वाचलं, विश्वास झाला म्हणजे लगेच दुसऱ्याच दिवशी ते व्हायला पाहिजे, पण काही वेळा तसं नसतं. काळ आणि समय हे देवाच्या हातात. प्रत्येक प्रॉमिस, प्रत्येक अभिवचन त्याचा टाइम आल्यानंतर देव ते पूर्ण होतं. त्याला टायमिंग देवाने ठरवलेलं असतं. पण आपल्याला वाटतं आपण काहीतरी पर्याय ऑप्शन शोधतो. अब्रामाचं ऑप्शन काय होतं? हा, मला माहिती आहे माझा सेवक एलियाजा हाच याजक होणार. अरे तुला काय माहितीये? देवाने वचन दिलेलं आहे. मला माहितीये ते होणार, मला माहितीये ते अवघड होतो, मला माहितीये डॉक्टर तसं सांगतो, मला माहितीये. म्हणजे ही काय विश्वासाची भाषा नाही. तर ऑप्शन किंवा पर्याय हे शोधू लागलेलं. म्हणून परमेश्वर त्याला करेक्ट करतोय, त्याला परत ट्रॅकवर, लाईनवर आणतो की नाही, मी जे वचन दिलेलं आहे ते तुझ्याच पोटी येणारा पुत्र ही तुझी संतती होणार. मी काय आत्मिक गोष्टीबद्दल बोलत नाही,
हे खरंच खरं आहे आणि हे तुझ्यासाठी आहे. आमेन. हालेलुया. आणि मग आता हे वचन व्हायला अजून बरेच वर्ष आहे. पण ज्या वेळेस वचन आपण विश्वास धरतो आणि घडून येत नाही, त्या मधल्या पिरियड जो असतो ना, कालावधी, तो सगळ्यात डेंजर असतो, महत्वाचा असतो. प्रार्थना करून विश्वास धरलेला आहे, पण वेटिंग मध्ये आहे, होल्डिंग वर आहे, ते मिळालेलं नाही. त्या मधल्या कालावधीत काय होतं ते महत्वाचं. बडबड होती, की अविश्वासाचे शब्द बोलले जातात, की काय व्हायचं ते होईल, काय मनस्थिती कशातून जातो हे महत्वाचं आहे. पण देवाची स्तुती असो की अब्रामासारखं तुम्ही आणि मी पण आपण माणूस आहोत. आपण ह्या मनस्थितीतून शंकेतून जातो, पण देव त्याचे वचन आपल्याला परत रिन्यू करतो, परत त्याच्या वचनाने उत्तेजन देतो. परत त्याच्या वचनाने तो उत्तेजन देतो. आणि मग तर विश्वास झालेला आहे पण झालेला नाही, तोपर्यंत काय करायचं? काय करायचं? बऱ्याच जणांना माहित नाही काय करायचं. तुम्हाला जर माहित पाहिजे असेल तर इब्री लोकासपत्राचा 6वा अध्याय बघा, काय करायचं ते तिथं सांगतील. हिब्रूज चॅप्टर 6, इब्री लोकासपत्राचा 6वा अध्याय आणि वचन 11 आणि 12, की वचन किंवा देवाने दिलेले वचन, विश्वास धरलेले वचन हे कसे मिळवून घ्यायचे, प्राप्त करून घ्यायचे. इब्री 6:11 आणि 12. आमची अशी उत्कंठा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेची पूर्ण खात्री करो. कशी खात्री? पूर्ण खात्री. बऱ्याच जणांची खात्री झालेली आहे पण पूर्ण झालेलं नाही, म्हणून पूर्ण हा शब्द अंडरलाईन करा. काही जणांना समजतंय मी काय बोलतो. हालेलुया. कोणीतरी ऐकत आहे. हालेलुया. पूर्ण खात्री करून घेण्यासाठी तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी. तशी म्हणजे कशी? पहिली जी सुरुवातीला होते तशी. आता विचार करा, तो जोश, तोच आवेश, तोच उत्साह आहे का बायबल रिडिंग प्रार्थनेमध्ये? का रट्टाळवाना प्रार्थनेचं जीवन बोरिंग झालेलं आहे? गरजाला काय वाटतं, चला आता व्हिडिओ बंद करून बसा, चला आता बसा, चर्च आहे. पहिली जशी आस्था, आवेश होता, जोश होता, की वचन सांगायचं, स्टडी करायचं, दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची, है ना, विजयातून विजयाकडे, हे शेवटपर्यंत बाळगावी. वचन 12. म्हणजे तुम्ही आळशी होणार नाही. म्हणजे काय, आपण आळशी होऊ शकतो? हो. आणि बरेच जण आळशी झालेले आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आळशी आहात का नाही, आणि देवाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही आळशी होणार नाही, तर जे विश्वासाने व धीराने वचनांची फळे वारशाने उपभोगणारे होतात. वचनांची फळे कसं उपभोगणारे होतात? विश्वासाने व धीराने. विश्वासाने अंडरलाईन करा आणि धीराने. वचन देवाने दिलेले आपण कसं मिळून घेऊ शकतो? पहिल्याने विश्वास धरून राहायचं. किती महिने होत, किती टाइम लागतो. आणि दुसरी गोष्ट धीर. दोन गोष्टी वचन प्राप्त करून घेणे, विश्वास आणि धीर. आणि कोणीतरी एका बाईने प्रार्थना केली की प्रभू तू मला धीर दे, पण आत्ताच दे. तर विश्वास आणि धीर या दोन गोष्टी. विश्वास आहे पण धीर नाही, पण दोन्ही पाहिजे. विश्वास पण पाहिजे, धीर पण. आज बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की विश्वास आहे पण धीरच नाही. त्यांना लगेच बटन दाबला की जसा लाईट लागतो तसं प्रार्थना केली की लगेच झालं पाहिजे. नाही तर मग तुमच्यामध्ये काही पॉवर नाही. आम्ही दुसऱ्या ब्रदरकडे, दुसऱ्या पास्टरकडे, आम्ही दुसऱ्या चर्चला. म्हणजे हे काय आहे? हे फक्त काय मिळू शकतं देवाकडून ह्याच्या पुरतं आहे. जसं लोक समुदाय त्याच्या मागे चालत होता, आणि जेव्हा वळून सांगितलं की जो कोणी माझा शिष्य होऊ इच्छितो त्याने आत्मनिग्रह करावा, आणि मग आपला वधस्तंभ, प्रति दिवसाचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावे, असं सांगितलं. काय झालं? हळूहळू सगळे गायब झाले ना. आणि जोपर्यंत जेवण मिळत होतं, जोपर्यंत चमत्कार होतो, ते बरं होतं, तेव्हा ही गर्दी. आणि तसंच आजही. तर बरेचसे लोक जे मीटिंगला, चर्चला वगैरे झुंबर असतात, हे फक्त काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने असतात. म्हणून तो मला परत विचारतो, आशीर्वाद पाहिजे का आशीर्वाद देणारा पाहिजे?
निवड तुमची आहे. तर विश्वासाने व धीराने हे वचन प्राप्त आपल्याला मिळू शकतं. आता हे सर्व अब्राम, बघा आता या ठिकाणी दोघांचं संभाषण आहे, कॉन्व्हर्सेशन. अब्रामाला देवाचा मित्र म्हटलेला आहे. कसा तो मित्र झाला येणाऱ्या संदेशात आपण पाहू. कशी त्यांची मैत्री झाली. एक मूर्तीपूजा करणारा, सूर्य चंद्र देव मानणारा माणूस खरा देवाचा मित्र कसा होतो, आणि देव पण खुशाल त्याच्याशी मैत्री कशी करू, हे आणि तुम्ही आणि मी आपण देवाची मैत्री कशी करू शकतो हे आपण याच्यातून पाहणार, की आपण आपलं रिलेशनशिप देवाशी आपलं नातं कसं दृढ होऊ शकतं. नाही, किती जणांची इच्छा आहे की देवाची नातं दृढ व्हावं. किती जणांना पडलेलं आहे की फक्त मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं पाहिजे, बस, मला दुसरं काही नाही, मला वचन बिचन काही सांगू नका. ही खरी टेस्ट आहे की कोण देवाचे कोण नाही, कोण कशासाठी मागं चाललंय, त्याच्या कोण कशासाठी चर्चला जॉईन होता येत नाही, ही खरी टेस्ट. तर देव अब्रामाशी बोलला. देवाने पाहिलं की हा घाबरलेला प्राजित आहे, योग्य वेळी त्याच्याशी बोलला. अब्रामाने मनापासून त्याची शंका त्याला व्यक्त केल्या की मला असं वाटतं हाच माणूस वारस होणार. तो म्हणतो नाही, आकाशातील तारे तुझी संपत्ती, तुझ्याच पोटचा मुलगा तुला होईल, ते वचन आहे. देव परत त्याला सांगतो, त्याचा गैरसमज दूर करतो. बघा, प्रार्थना काय, देवाशी संभाषण, आपल्याला काय वाटतं ते व्यक्त करणं. कारण जरी नाही व्यक्त केले तरी त्याला माहिती आपण काय विचार करतो, नाही का, आपला किती विश्वास आहे, आपल्यामध्ये किती डाऊट आहे, किती काय आहे. पण बोलून दाखवल्याने काय होतं की संबंध दृढ होतो, प्रेयर लाईफ स्ट्रॉंग होतो, देवाशी नातं दृढ, रिलेशनशिप. आता शंका व्यक्त केली, देवाने शंका दूर केली. किती जणांच्या मनात आज शंका आहे, ती शंका प्रार्थनेतून त्याला व्यक्त करा, जे काय असेल तो त्याच्या वचनाने ती शंका तुमची दूर करेल. आणि मग अब्रामाने काय प्रतिसाद दिला बघा, 6 वचन. अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. म्हणजे काय, त्याचा विश्वास नव्हता होता. अब्रामाने त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे मूळ भाषेत ओरिजिनल मध्ये म्हटलेलं आहे की अब्रामाचा विश्वास दृढ झाला. आता त्याला अजून खात्री झाली. किती जणांचा विश्वास दृढ होण्याची गरज आहे, किती जण अजून खात्री, किती जणांची आतापर्यंत खात्रीच झालेली नाही. एवढं देवाने केलं, एवढे रोग बरे केले, एवढे वर्ष चालवलं, एवढ्या अडचणीतून पार आणलं, तरी खात्रीच होत, तरी परत दुसरा प्रॉब्लेम, परत काहीतरी झालं ते वाटतं कसं होईल, काय कसं होईल, काय होईल. अजून किती चमत्कार पाहिजे, किती वर्ष लागणार आहे खात्री व्हायला. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला म्हणजे त्याची खात्री झाली. याच्यानंतर आपण कधी वाचत नाही की अब्रामाने त्याच्या शंका देवाला विचारल्या. अब्रामाने काही विचारलं, त्याला त्याचे डाऊट कायमचे दूर झाले. आणि आज काही जणांचे असे डाऊट कायमचे दूर झाले तर किती बरं होईल नाही का. जे डळमळत आहे, योगीच खोटं वरवर दाखवत आहे, ते खरंच रिअल विश्वासणारे झाले तर किती बरं होईल. सैतान त्याच्या दुरात्मे दूर जातील. घडी घडी तुम्हाला चक्कर मध्ये टाकून घडी घडी हल्ले करणार नाही, तो प्रॉब्लेम, तो दुखणं, तो आजार आणणार नाही. अब्रामाने परमेश्वर विश्वास ठेवला आणि पुढे लिहिलंय 6व्या वचनात की हा विश्वास, अब्रामाचा हा विश्वास, हा म्हणजे कोणता, हा पण हा म्हणजे कोणता, की आता मला काहीच डाऊट नाही, मला आता माझं काहीच म्हणणं नाही, माझी आता पूर्ण खात्री झाली, संपला विषय, संपला, क्लिअर. हा विश्वास, अब्रामाचा हा विश्वास, शास्त्रात बघा, परमेश्वरात त्याची नीतिमत्व असं करणार. म्हणजे या विश्वासाने त्याला नीतिमान ठरवलं. किती विशेष आहे, विश्वासाने अब्राम नीतिमान ठरला. 4था पॉइंट 6व्या वचनामध्ये अब्रामाचा विश्वासाने प्रतिसाद, अब्राम्स रिस्पॉन्स ऑफ फेथ. अब्रामाने विश्वास ठेवला आणि तो विश्वास देवाने नीतिमत्व असं करणार, त्याला नीतिमान ठरवून टाकलं.
अब्रामाने आज्ञापालन केलं म्हणून नाही. अब्राम चांगला वागत होता म्हणून नाही. अब्रामच्या मनात काही डाऊट नव्हते, शंका नव्हत्या म्हणून नाही. विश्वास ठेवला. विश्वासाने माणूस नीतिमान, कर्माने धर्माने नाही. कारण पापाची क्षमा हे देवाच्या कृपेने विश्वासाने आहे. आपण देवासाठी काय करतो म्हणून नाही, त्याने आपल्यासाठी काय केलं. तुम्ही त्याच्यासाठी काय करत आहात म्हणून नाही, तर प्रभू येशूने काय केलं म्हणून, त्याच्यावर त्याने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपण नीतिमान ठरतो आणि आपलं तारण म्हणतो. म्हणून तारण ही देवाची देणगी आहे, फ्री गिफ्ट आहे. ती काहीतरी करून मिळवायची नसते. एखादी गिफ्ट जर तुम्ही दिले, मी म्हटलं की किती तेवढ्याच चालेल का? किती पैसे दे? प्रभू येशू म्हणतो मी तुझ्या पापांची क्षमा केलेली आहे ना, मी तुला म्हणतो. आणि आपण म्हणतो नाही आपण काय केलं पाहिजे, 10 आज्ञा पाळू, चर्चला जाऊ, हे करू, चांगलं वागू. तो म्हणतो अरे काही करायची गरज नाहीये, ही गिफ्ट आहे, घे. पापांची क्षमा ही देणगी आहे, शारीरिक आरोग्य ही देणगी आहे. मी तुझे रोग वाहिले, तू विश्वास ठेवून बरा हो. समृद्धी ही देणगी आहे. दारिद्र्य हा शाप, तो म्हणतो मी वधस्तंभावर वाहिला. तो विश्वास ठेव आणि समृद्ध हो. सर्व आशीर्वाद, सर्व प्रार्थनेचे उत्तर ही देवाची देणगी आहे. विश्वासाशिवाय देवाला संतोषिता येत नाही. पण माणसाचा स्वभाव काय माहिती का, आपल्या माणसाला करायला आवडतं. 7 शुक्रवार करा, 4 सोमवार करा, एवढे पैसे कोणाला तरी डोनेशन म्हणून द्या, एवढे वेळ शास्त्र वाचा, होल नाईट प्रेयर करा, एवढं आठवड्यातून उपास, असं काहीतरी करायला सांगितलं की लोकांना बरं होतं. पण जेव्हा सांगितलं जातं की काही करायची गरज नाही, जे देवाचं जे रिक्वायरमेंट आहे, आवश्यकता आहे, ती प्रभू येशूने पूर्ण केली आपल्या वतीने. आपल्याला काही करायची गरज नाही, आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे. तेव्हा आपल्याला अवघड वाटतं. आणि म्हणून सुवार्ता ही इतकी चांगली की खरीच वाटत नाही. जोपर्यंत कोणीतरी तुम्हाला म्हणत नाही, असं कसं काय म्हणता, म्हणजे काय आम्ही काहीच करायचं नाही, तेव्हा कळायचं की, तेव्हा समजायचं की त्यांना खरी सुवार्ता कळली. कारण जेव्हा खरी सुवार्ता तुम्ही सांगाल, हा प्रश्न मनात आलाच पाहिजे की मग मी काही करायचं नाही. आणि त्याचं उत्तर आहे नाही, तुम्ही काहीच करून मिळवू शकत नाही. प्रभू येशूने जे केलं त्याच्यामुळे आपल्याला देवापासून मिळत असतं. तुम्ही किती कडक उपास करता, किती पैसे देता, किती चांगलं वागता म्हणून नाही, किती जण नाही म्हणू शकतो. ही खरी सुवार्ता आहे. आणि अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि देवाने त्याला नीतिमान ठरवलं. आज माणूस प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि देव त्याला नीतिमान ठरवतो. बघा, रोमकरास पत्र 4 आहे, रोमन्स 4, 1-3. या ठिकाणी पाऊल रोमकरांना काय लिहितो बघा. तर मग आपला पूर्वज अब्राम याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणा, काय मिळवलं तर विश्वास ठेव, असं पाऊल विचारतो. अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असते, तरी देवासमोर नसते. अब्राम जर म्हटला असता की मी हे करतो, ते करतो, हे केलं, ते केलं म्हणून देवाने दर्शन दिलं तर ठीक होतं. पण तसं काहीच केलं नव्हतं. वेगवेगळे देव केले होते, करत आलेला होता. ते करत असताना देवाने त्याला दर्शन दिले, प्रगट झाला की मी आकाश पृथ्वीचा परस्पर देव आहे. आणि मग अब्रामाला देव. अब्रामाने काही केलं होतं का? नाही. ही देवाची कृपा. कृपा म्हणजे काय की आपण काही न करता देवाने आपल्यासाठी करणं. तुम्ही आणि मी पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. 3रं वचन बघा, शास्त्र काय सांगते, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. विश्वास, नीतिमत्व. सगळ्यात अवघड गोष्ट विश्वास ठेवणं. सगळ्यात सोपी गोष्ट काहीतरी करणं. मी जर तुम्हाला सांगितलं की हा ठीक आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे ना, 7 शुक्रवार उपास धरा बरं, एवढं डोनेशन चर्चला द्या, एवढं वेळ बायबल रिडिंग करा बरं, तर जरा बरं वाटेल मला, हा आता हे केल्यावर मला. पण जर सांगितले काहीच करायची गरज नाही, प्रभू येशूने केले तर विश्वास ठेवा आणि घ्या, तर काय होईल, विचित्र नजरेने पाहतो. माझा अनुभव आहे. त्यांना वाटेल की हे वेगळंच काहीतरी सांगतात. वेगळं नाहीये, हीच खरी सुवार्ता आहे. वेगळं आपण लहानपणापासून आणि वेगळं आपण ऐकत आलेलो आहोत. म्हणून आपण काय ऐकतोय आणि काय पाहतोय हे शास्त्रातून, देवाच्या वचनातून चेक करणं गरजेचं आहे.
कोण काय म्हणतात, कोणाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, याच्यापेक्षा देवाला काय वाटतं, देवाने काय म्हटलंय महत्वाचं. 19वा वचन बघा, अब्रामाने काय केलं. वचन दिल्यापासून तर ते पुत्र होईपर्यंत अब्रामाने काय केलं आणि आपण काय केलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी विश्वास धरला असेल आणि ते घडलेलं नसेल, तर ते घडेपर्यंत किंवा घडून येईपर्यंत किंवा घडून येण्यासाठी, ते वचन मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे बघ. वचन 19, रोमकरास पत्र 4:19. आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता. आपण कोणी 100 वर्षाचे नाही ना का. तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याच्या लक्षात होती. तथापि विश्वासाला दुर्बळता येऊ न देता, विश्वासाला दुर्बळता येऊ न देता, विश्वासाला दुर्बळता न येऊ दिली पाहिजे. पहिली गोष्ट किती जण ऐकत आहे. त्याने देववचनाकडे पाहून, कुठं पाहिलं, देववचन, पण त्याच्याजवळ बायबलच नव्हतं. देव बोलत होता, त्याने ऐकलेलं होतं आणि ते रोज नवरा बायको एकमेकांशी चर्चा करत होते की आज देव असं बोलला, देवाने हेच सांगितलं, आणि हेच रोज ते आठवत होते की देवाने सांगितलं, देवाने सांगितलं. आणि कधी कधी सारा, मला तरी वाटतं असं म्हटलं असेल की नक्कीच तुम्ही नीट ऐकलंय का, ह्या वयात आपल्याला मूल होऊ शकतं. आणि तुम्हाला हो, मला माझी खात्री आहे. विश्वासाला दुर्बळता येऊ न देता देव वचनाकडे पाहू. वचन प्राप्त करायचे असेल तर पहिली गोष्ट काय केली पाहिजे, विश्वासाला दुर्बळता न येऊ दिली पाहिजे. विश्वासाला दुर्बळ करणाऱ्या लोकांच्या संगतीत नाही राहायला पाहिजे. जे अविश्वासाची भाषा बोलतात, आपला विश्वास कमी करतात, आपल्या मनात डाऊट निर्माण करतात, खरंच तुम्हाला वाटतं का, खरंच तुम्हाला वाटतं का, काय फायदा, काय फायदा, अशा लोकांना कट केलं पाहिजे. जे आपल्यासारखे विश्वास धरणारे, आपल्यापेक्षा अधिक विश्वास आहे, त्यांची संगत धरली पाहिजे, तर आपण विश्वासात वाढू शकतो. नाही समजलं तर कोणीतरी वर हात कर. देव वचनाकडे पाहू. दुसरी गोष्ट, देवाच्या वचनाकडे पाहत राहायला पाहिजे, परिस्थितीकडे नाही. किती दिवस झाले तसं वाटतं, त्याच्याकडे देवाच्या वचनाकडे पाहत राहायला. अब्रामाजवळ लिहिलेलं वचन नव्हतं, आज तुमच्याजवळ लिहिलेलं वचन, आणि ते पण अख्खं वचन आहे, थोडस पण. आणि तरी आपल्याला खात्रीच होत नाही, तरी आपल्याला खरंच वाटत. ते म्हणतात नाही पण असं कसं ब्रदर, सांगा बरं, खरंच वाटत नाही. म्हणून खरं वाटोपर्यंत ते वाचलं पाहिजे. प्रभू मला खरं वाटत नाही, तू मला सहाय्य कर, तू माझी शंका दूर कर, अशी प्रार्थना केली, आणि नंतर बाकीच्या नंतर अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही, तर विश्वासाने प्रबळ होऊ त्याने देवाची गौरव केला. तिसरी गोष्ट त्याने काय केली, देवाचे आभार मानत राहिला, देवाचा गौरव केला. नाही, देवाने सांगितलं ते खोटं नाही, देव खोटं बोलत नाही, देव देणार, म्हणून रोज देवाचा आभार मानायचे. कोणीतरी कोणी वेळ आहे का, मिळायच्या आत कोणी आभार मानतं का. मिळाल्यावर आम्ही उपकार स्तुतीची प्रार्थना घरी ठेवतो, पण मिळायच्या आत रोज आभार मानायचे. प्रभूशीने काय म्हटलं, मार्क 11:24 मध्ये, जे काही तुम्ही प्रार्थना करून विश्वास धराले तुम्हाला मिळालेच आहे असे समजा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आता जर खरं वाटत नसेल तर मी तुम्हाला सांगतोय, प्रभूशीचे वाक्य आहेत, माझे नाही. आणि ते जर खरं वाटत नसेल तर देवच तुम्हाला सांगेल, जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते मिळालेच आहे असे समजा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. मिळालेच आहे असे समजल्यानंतर काय करायचं, देवाचे आभार मानायचे. प्रभू मी तुझे आभार मानतो की ते झालेलं आहे, ते तू मला दिलेलं आहे, तू मला बरं केलेलं आहे, माझी परिस्थिती सुधरत आहे, तू मला मुक्त केलेला आहेस, तू माझा तो आजार बरा केलेला आहेस, तू मला ती नोकरी दिलेली आहे, असं रोज म्हणत राहायचं, रोज प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना चेंज करा. तुम्हाला जर वचन घडून यायचं पाहायचं असेल तुमच्या जीवनात घडून आलेलं, तर ह्या प्रकारे अब्रामासारखा विश्वास धरा. तो आपल्या विश्वासाचा पिता आहे. आणि मग पुढं काय झालं बघा, रोमकरास पत्र 4था अध्याय वचन 21, आपण दिलेले वचन पूर्ण करायला तो समर्थ आहे असा त्याचा पूर्ण निश्चय होता, किंवा त्याची पूर्ण खात्री झालेली होती. कोणाची, अब्रामाची. काय खात्री झाली,
देवाने दिलेलं वचन आहे ते खोटं नाही, देव ते पूर्ण करणार. नाही पण समजा जर अटॅक, समजा जर मध्येच मरण येणार नाही, ते मरण देवाने सांगितलं ते पूर्ण कर, तू पाहणार म्हणजे पाहणार, होणार नाही. पण समजा हे सैतानाकडून कोणीतरी असं म्हणतं, त्याला सांगायचं आहे, अरे सैताना माझ्यापासून दूर. पेत्राला प्रभू येशूने सैतान म्हणतो. पेत्र सैतान होता का? नाही. पण त्यावेळेस सैतानाच्या सारखा सैतान त्याच्याद्वारे बोलत. कोण तुमच्याशी सैतानासारखं, कोणाच्या द्वारे सैतान तुमच्याशी बोलत आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नाही समजलं, परत एकदा रिपीट करतो. जगताप, कोण तुमच्याशी बोलताना सैतानासारखं बोलत आहे आणि तुमचा विश्वास डळमळत आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि मग ओळखल्यानंतर तुम्ही म्हटलं पाहिजे की अरे सैताना माझ्यापासून दूर. त्यांच्या होला हो, प्रेज द लॉर्ड असं म्हणत नाही बसायचं. लगेच ओळखायचं की हे बोलणं, ही भाषा, हे शब्द देवाकडून नाही, ही विश्वासाची भाषा नाही, ही गोडगोड सैतानाची भाषा आहे. हॉले, ही बुलवणारी, ट्रिक करणारी भाषा. हॉले. तर अब्रामाची पूर्ण खात्री झालेली होती. वचन 22, म्हणून ते त्याच्याकडे नीतिमत्व असे मोजण्यात. त्यावर नीतिमान ठरवलं, त्याची खात्री झाली, शंका दूर झाली, त्याला काही डाऊट नव्हता. आज किती जणांची खात्री दूर होण्याची गरज आहे. कोणीतरी म्हणा, प्रभू माझी खात्री दूर कर, मला खात्रीच होत नाही, अशी पण प्रार्थना असू शकते. आणि इथं मी तर म्हणतो सर्वात महत्वाची प्रार्थना आहे. तर पुढच्या गोष्टी ज्या काही तुम्ही प्रार्थना करता ते मिळतील. आधी खात्री व्हायला पाहिजे की नाही, देवाने वचन दिलं, तो देव आहे, माणूस नाही, तो ते पूर्ण करणार. नाही पण तुम्हाला माहित नाही आमची परिस्थिती, आमचा पगार किती आहे, नाही पण तुम्हाला माहित नाही डॉक्टर, मला काही जरी माहित नसतं तरी देवाला माहिती आहे. लक्षात घ्या, माझ्याशी वाद घालून मला सांगण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आणि देव, तुमचं त्याच्याशी नातं कसं आहे, तुमचा विश्वास किती आहे हे त्याला सांगा. अविश्वास असेल, शंका असेल, त्याला सांगा. अब्रामा सांगा, तो ती शंका दूर करेल, तुमची खात्री करून देईल. वचन 23, ते त्याच्याकडे मोजण्यात आले. आणि आता एक आहे, केवळ त्याच्यासाठी लिहिले असे नाही. म्हणजे काय फक्त स्टोरी नाही, प्रेज द लॉर्ड म्हणून निघून जायची, हे काय फक्त त्याच्यासाठी लिहिलेलं नाही. पुढं काय लिहिलंय, तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून, व आपण म्हणा मी, आपण नीतिमान ठरावे म्हणून ज्याला पुन्हा उठविण्यात आले, त्याला मेलेल्यातून ज्याने उठवले, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ज्या आपणाकडे ते मोजले जाईल. म्हणजे अब्रामाला जसं देवाने विश्वासाने नीतिमान ठरवलं, तसं प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला मला ते नीतिमान ठरवतो. आणि आज जर आपण विश्वास ठेवणारे आहोत तर आपण नीतिमान ठरलेले आहोत. हे खरं वाटत नाही पण खरं आहे, मी तुम्हाला सांगतोय. म्हणूनच म्हणतो की जोपर्यंत एखादं सत्य खरं वाटत नाही, प्रार्थना करा की प्रभू मला हे खरं वाटू दे. म्हणजे सैतान तुम्हाला असं हलवणार नाही, डळमळीत करणार नाही, हलवून पाहणार लोकांच्या द्वारे, कोणी येऊन काही सांगून जाणार नाही. तुम्हाला माहित होईल की नाही, मी नीतिमान. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. नीतिमान ठरल्यासारखे प्रार्थना करा, पापी असल्यासारखे नाही. पापी असेल तर पापाची क्षमा मागा, क्षमा प्राप्त करा, आणि मग नीतिमानासारखी प्रार्थना करा. कारण नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. तर अब्रामाने विश्वासाने प्रतिसाद दिला. आणि पुढे काय झालं बघा, तो त्याला म्हणाला, मी परमेश्वर आहे. वचन 7, उत्पत्ती 15:7, मी परमेश्वर आहे, तुला या देशाचे वतन द्यावे म्हणून मी खालत्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले, तो मीच परमेश्वर आहे. खात्री करून देतो, मीच तो आहे. मी अजूनही तुझ्या बरोबर आहे, मी तुला सोडलेलं नाही, मीच तो तुझा देव आहे. म्हणजे परमेश्वर काय करतो, अब्रामाचा विश्वास वाढवतोय. बघा, देव एखाद्या व्यक्तीचा आणि आपला विश्वास कसा वाढवतो आणि कसे त्याने दिलेले वचन आणि त्याच्या योजना पूर्ण करतो. अब्राम परिपूर्ण नव्हता, तुम्ही आणि मी परिपूर्ण नाही. देवाला माहिती आहे किती अविश्वास आहे, किती विश्वास आहे, किती काय. पण जर त्याने बोलवलंय, त्याने निवडलंय, तर विश्वास वाढवणाराही तो आहे, शिकवणाराही तो आहे.
चालवणाराही तो आहे आणि दिलेलं वचन पूर्ण करणाराही तो आहे. देव त्याचे विश्वास वाढवतो. आणि मग त्याने त्याला सांगितलं, तो म्हणतो वचन 8, तो म्हणाला, प्रभू देवा, मला हे वतन मिळेल कशावर? मला काहीतरी टोकन दे, मला काहीतरी चिन्ह दे. जसं काय या भाषेत आता कोणाला तरी कळलं मी काय बोलतो, काहीतरी प्रूफ पाहिजे, काहीतरी 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 म्हणजे काय, आदेश तुला दे म्हणजे काय, 7-12 पाहिजे तुला? 7-12 वगैरे काही दिलं नाही, फक्त वचन दिलं की मी तुला हे दिलेलं आहे. आज तुमच्या आणि माझ्याजवळ हा 7-12 आहे, हे वचन आहे. अजून काय पुरावा पाहिजे? आणि हे जिवंत देवाचं जिवंत वचन. आणि तरी जर आपण टोकन मागत असतो, नाही पण मला काहीतरी झालं पाहिजे, कोणीतरी काहीतरी म्हटलं पाहिजे मग मला खरं वाटतं, मी तुम्हाला सांगतो तसं होणार नाही. ह्याच्यापेक्षा पॉवरफुल, ह्याच्यापेक्षा महत्वाचं काही नाही. देवाने जर स्वतः वचन दिलेलं आहे, देवाने जर स्वतः तुम्हाला मला निवडलेलं आहे, अजून काय पाहिजे? येशू ख्रिस्ताने रक्त सांडून रक्ताने जर विकत घेतले, त्याचा जीव दिलेला आहे, अजून काय करायला पाहिजे? अजून काय करायला? देव काहीतरी का करत नाही? काहीतरी का त्याला दिसत, अरे त्याने केलेलं आहे, तुम्ही विश्वास ठेवा. त्याने काय केले ते समजून घ्या, विश्वास ठेवा आणि घ्या. काहीतरी करत नाही म्हणजे काय? जे करायला पाहिजे ते सगळं करून ठेवलेलं आहे. आणि काय केलं हे या वचनात लिहिलेलं आहे. आणि हे वचन समजलं कोणीच असं म्हणत नाही देवाने काय केलं. देवाने त्याचा पुत्र पाठवून तुमच्यासाठी जीव दिलेला आहे. तुमचे पाप, तुमचे शाप, तुमचे रोग त्याने वाहिलेले आहेत. तुम्हाला सैतानाच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. फक्त तुम्हाला विश्वास ठेवून ते स्वीकारायचं आहे की प्रभू ते माझ्यासाठी केलं, मी विश्वास धरतो, मी तुझ्याकडे येतो, मी ते घेतो. आणि मग 9 ते 11 मध्ये देवाने काय केलं? वचन 1 ते 6 मध्ये देवाने अब्रामाला काय दिलं? अभिवचन दिले. जे अभिवचन दिले होते ते परत दिले, परत सांगितलं मीच तो देव आहे, मी तुझा परमेश्वर आहे, मी दिलेलं वचन पूर्ण करेल. वचन दिले. आणि नंतर 9 ते 11 मध्ये काय केलं? देवाने अब्रामाशी करार केला, कॉन्ट्रॅक्ट. अजून अब्रामाचा विश्वास स्ट्रॉंग होण्यासाठी बघा, देव टप्प्याटप्प्याने अब्रामाला कसं विश्वासात देव आपल्याला कसं विश्वासात वाढवत असतो, चालवत असतो. एखादी गोष्ट, एखादा प्लॅन, जेव्हा त्याचा प्लॅन आपल्या जीवनात घडून येण्याच्या अगोदर तो आपल्याला घडवतो, मग ती सेवा किंवा तो प्लॅन, ती गोष्ट घडवून आपण त्याच्यासाठी फिट आहोत का, केपेबल आहोत का? सेवा असेल तर किंवा कोणतं कार्य असेल तर ते करायला अगोदर तो केपेबल, फिट करतो आणि मग ते कार्य आपल्याकडून करून घेतो. आमेन. आणि 9 ते 11 मध्ये त्यांनी करार केले. देवाने त्याला सांगितले, वचन 9, 3 वर्षाची एक कालवड, 3 वर्षाची एक शेळी, 3 वर्षाचा एडका, एक कोला आणि पिल्लू हे घे. त्याने ते सर्व घेतली, मधोमध चिरून त्यांचे 2-2 तुकडे केले आणि समोरासमोर ठेवले. पक्षी मात्र त्याने चिरले नाही. आता काय होतं, हे कॉन्ट्रॅक्ट त्या काळामध्ये जे केले जात होते, हे 2 पार्टीमध्ये जनावरांच्या बळी देऊन केले जात. म्हणून अब्राम ह्या बॅकग्राऊंडचा, विदर्भी बॅकग्राऊंडचा असल्यामुळे आणि त्या काळात ती प्रथा असल्यामुळे देवाने त्याला सांगितलं की हे प्राणी घे, ते काप आणि ते वेगळे ठेव आणि मी आता तुझ्याशी करार करतो. बघा, देव स्वतःहून म्हणतो, अब्राम देवाला सांगत नाही. आणि त्याने तसं केलं. ते प्राणी घेतले, ते कापले आणि करार किंवा कॉन्ट्रॅक्ट हे रक्ताने केले जात होते. रक्त सांडलं जात होतं प्राण्याचं. 2 पार्ट बाजूला ठेवून ते रक्त सांगून त्यामधून दोन्ही पार्टी मधून जात होत्या की जर आपल्या दोघांपैकी कोणी हे वचन मोडलं तर ह्या जनावरांसाठी, ह्या प्राण्यासारखं आपली गत हो. म्हणून रक्ताने तो करार केला जात होता. ते कॉन्ट्रॅक्ट रक्ताने सील केलं जात. किती जणांना समजतंय मी काय बोलतो? तर परमेश्वराने अब्रामाला तो करार केला, अब्रामाशी करार केला, तो करार करायला सांगितला. आणि नंतर 12 ते 16 मध्ये काय झालं बघा.
सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ झोप लागली. तो घोर भीतीने निबिड अंधकाराने त्याला व्यापले. ओरिजिनल मध्ये म्हटलं की परमेश्वराने अब्रामाला गाढ झोप येऊ दे. तुमच्यापर्यंत अर्थ बघा. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, आता पहिल्या वचनात काय सांगितलेलं आहे? पहिलं वचन जरा बघा, उत्पत्ती 15:1. वचन कसं प्राप्त झालं अब्रामाला? दृष्टांत रूपाने. आणि 12व्या वचनात काय सांगितलेलं आहे की गाढ झोप लागली, निबिड अंधकाराने त्याला व्यापली, मग परमेश्वर अब्रामास म्हणाला. म्हणजे हे जे दृष्टांत आहे, हे जे अब्राम ऐकतोय पाहतोय, झोपेत आहे म्हणजे स्वप्न आहे. पण झोपेतला स्वप्न किंवा झोपेतला दृष्टांत आहे, हा जागा नाही, त्याला झोप लागून दिलेली आहे. आणि आता काहीतरी महत्वाचं त्याच्याशी बोलायचं आहे. काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे की परमेश्वर स्वप्न आणि दृष्टांत आपल्याशी बोलत असतो. का? कारण झोपेमध्ये असताना आपलं शरीर हे अनकॉन्शियस किंवा निद्रिस्त असं असतं. आपला आत्मा आणि आपले विचार हे जागृत असतात. आणि देव आत्मा असल्यामुळे आपल्या आत्म्याशी तो थेट संपर्क साधत असतो. जागा असल्यामुळे आपली बुद्धी, आपले विचार, आपलं मन आड येत नाही. म्हणून गाढ झोप लागल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी प्रकट करायला मिळत असतात. नेहमी लक्षात ठेवा. म्हणून स्वप्न दृष्टांत आहे. परमेश्वर अब्रामास म्हणाला, हे निश्चय जाण की तुझे संतान स्वतःच्या नव्याच्या देशात उपरी होऊन राहील व तिथल्या लोकांचे दास्य करील, आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. आणि तसं झालं. इस्रायल लोक मिस्र देशाच्या गुलामगिरी गेले आणि 400 वर्ष तिथे राहिले. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर अब्रामाला काय करतोय? त्याच्या जीवनाचा प्लॅन आणि त्याच्यानंतर त्याच्या संततीचा प्लॅन दाखवत आहे. गत काळातील गोष्टी व होणाऱ्या गोष्टी विदित करणारा देव. तुझ्याबद्दलच परमेश्वर म्हणतो, मी नाही, तुझ्या संततीचं काय होईल 400 वर्षानंतर ते सुद्धा मी तुला दाखवतो. मग ज्या राष्ट्राचे ते दास्य करतील त्याचे मी पारिपत्य करीन. वचन 14. त्यानंतर ते बहु धन घेऊन तेथून निघतील. आणि हे मोशेच्या द्वारे पूर्ण झालं. देवाने मोशेच्या द्वारे या अब्रामाच्या संतानाला इस्रायल देशातून मुक्त केला. किती वर्षा पुढचं भविष्य होतं? हे 400 वर्षानंतर. तू तर शांतीने आपल्या पितरांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा कडा अद्याप उघडला नाही. आणि मग वचन 17 बघा. वचन 17, उत्पत्ती 15. नंतर सूर्य मावळला व निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व आगीचा जाळ हा त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना त्याला दिसला. काय झालं? ती वेदी बांधली, त्याच्यावर हे जनावर, हे प्राणी कापून ठेवले 2-2 भाग देवाने सांगितल्याप्रमाणे. आणि अब्रामाला झोप लागली. अब्राम दृष्टांत पाहत आहे. आणि त्याने पाहिले की अग्नीचा जाळ आणि धुमसती ही भट्टी, आगीची भट्टी, अग्नी त्या 2 तुकड्यांच्या मधून गेला. आणि शास्त्र सांगतो की तो अग्निस्तमन मेघस्तंभ हा देव परमेश्वर स्वतः त्या अग्निरूपाने त्या प्राण्यांच्या मधून, तुकड्यांच्या मधून गेला. म्हणजे देवाने स्वतः अगोदर अब्रामाशी कॉन्ट्रॅक्ट केला. आणि अब्रामाने हे पाहिलं की अब्रामाने त्याच्यातून जाण्याच्या अगोदर, देवाशी करार करायच्या अगोदर देवानेच अब्रामाशी करार केला. आणि अब्राम कुशल पाहतो बघा. धुमसती आगती व आगीचा जाळ शवांच्या तुकड्यामधून जाताना दिसला. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले. आणि मग काय सांगितले की कोणकोणते देशाचे. म्हणजे अशा रीतीने देवाने अब्रामाशी करार केला. तो करार शिक्कामोर्तब सील केला. करार झाल्यावर एखादी गोष्ट त्याच्याबद्दल परत विचारत नाही, ती गोष्ट, तो मॅटर सेटल झाला असं समजतो. देवाने अब्रामाशी करार केला. आपण वाचत नाही की अब्राम पण उठून त्या प्राण्यांच्या तुकड्यांच्या मधून गेला. वाचतो का? नाही. का बरं?
अब्रामाने ते केलं नाही, करताना आपण वाचत नाही, पण देवाने ते केलं का? कारण देव स्वतः जर त्याच्यातून गेल्यानंतर आपल्याला परत अब्रामाला परत जाण्याची काय गरज नाही. देवाने जर स्वतः करार केलेला आहे, अजून काय पुरावा, अजून काय टोकन पाहिजे? किती विशेष आहे. म्हणजे ह्या करारावर सह्या, करारामध्ये कॉन्ट्रॅक्टवर 2 पार्टीच्या सह्या पाहिजे असतात, नाही का? या कराराची पहिली सही कोणी केली? अब्रामाने नाही, देवाने केली. अब्रामाने केलीच नाही, देवानेच केली आणि तो करार फायनल होता. देवाने सही केल्यावर तुमची माझी सही कशाला पाहिजे हो? नाही, पण मी कुठं सही करू? कशाला? देवाने वचन दिलं, विषय संपला, मॅटर क्लोज. नाही, पण कोणीतरी कोणाची साक्ष घेणार तुम्ही? देव स्वतः जर तिथं असताना. अब्रामाशी करार केला. आता हा जो करार अब्रामाशी केला, देवाने केला, देवाने जशी अब्रामाची पण सही केली त्याची पण सही केली. अब्रामाच्या वतीने देव पण त्याच्यामधून गेला, अब्रामाच्या वतीने पण गेला, दाखवून दिलं की हे बघ. किती अद्भुत आहे ना, किती भव्य दिव्य प्रगटीकरण. माझी प्रार्थना आहे की प्रत्येकाला हे समजावं. प्रभू प्रत्येकाच्या आत्मिक धुळीत उभा आहे. ज्यांना खरं वाटत नाही त्यांच्यासाठी किती सांगितलं तर ते खरंच वाटत नाही. किती बायबल रिडिंग केलं, वाचलं, किती प्रार्थना केली, खरंच वाटत नाही. देवाने अब्रामाशी करार केला, दोघांच्या वतीने सह्या केल्या. म्हणजे हा करार कशावर आधारित होता? आणि आता आहे का शेवटचा पॉईंट, आता मी संपवणार आहे. हा करार कशावर आधारित होता? अब्राम कोण आहे आणि अब्रामाने देवासाठी काय केलेलं आहे, किती आज्ञा पालन करणार आहे म्हणून नाही, तर देव कोण आहे, काय करू शकतो याच्यावर अवलंबून. अब्रामाशी केलेला करार, देवाने अब्रामाशी केलेला करार, देव स्वतः कोण आहे, काय करू शकतो याच्यावर अवलंबून. अब्रामाचा विषय नव्हता की माझा विश्वास कमी आहे आणि माझा विश्वास वाढव, माझ्याकडून कधी कधी पाप. विषय नाही का अब्राम कोण आहे. देवाने करार केला, तो म्हटलं मी असं करणार, करणार म्हणजे करणार, होणार. तस म्हणजे देवाने जर करार केलेला आहे, म्हणजे देव तो करार कधीच मोडणार नाही, तो करार कधीच कॅन्सल होऊ शकत नाही. आणि नव्या करारात प्रभू येशू जगात आला आणि शेवटल्या भोजनाच्या वेळेस त्याने भाकर घेतली, मोडली आणि म्हटले की तुमच्यासाठी मोडलेले माझं शरीर आहे, माझ्या स्मरणात हे करा. आणि भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हटलं की तुम्हा करिता व बहुतान करिता, त्या बहुतांमध्ये तुम्ही आणि मी आता सांडलेले हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. त्या काळात अब्रामाशी देवाने जनावरांच्या रक्ताने करार केला. ह्या काळात, नव्या काळात प्रभू येशूने त्याच्या रक्ताने तुमच्याने माझ्याशी आणि सर्व जगाशी करार केलेला आहे. जनावरांच्या, प्राण्यांच्या रक्ताने नाही, स्वतःच्या रक्ताने. भोजन घेताना हे लक्षात ठेवायचं की प्रभू येशूने त्याच्या रक्ताने माझ्याशी करार केलेला आहे. किती महत्वाचा आहे. प्रभू येशू त्याच्या साईडने तो करार कधी मोडणार नाहीये. तो कोण आहे हे ध्यानात ठेवायचं, वचन प्राप्ती करून घेण्यासाठी. आपण किती फसतो, किती वेळ पाप करतो, आपण कसे आहोत याच्यावर नाही, देव कोण आहे, वचन देणारा कोण आहे ह्याच्याकडे पाहायचं. आपण कोण आहोत हे महत्वाचं नाही, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याच्याकडे पाहू. त्याने केलेल्या करारामुळे आपल्याला कराराचे आशीर्वाद दिले. पापांची क्षमा असो, शारीरिक आरोग्य असो, आत्मिक वरदान असो, कोणताही असो, हे कशामुळे आहे? प्रभू येशूने केलेल्या करारामुळे. प्रेज द लॉर्ड. मग आपण देवाची अभिवचने कसं मिळवू शकतो? 2 गोष्टी. पहिलं, त्याच्यावर विश्वास ठेवून स्थिर राहिल्या, विश्वास ठेवून धीर धरल्या. आणि दुसरी गोष्ट, त्याने आपल्याशी केलेला करार याचे स्मरण केले आहे.
की देवाने त्याच्यासाठी माझ्याशी करार केला, येशू ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने माझ्याशी करार केला, तो मोडणार नाही. तो त्याचा करार मोडू शकत नाही, तो मला धोका देऊ शकत नाही. त्याने जर वचन दिलं तो करणार म्हणजे करणार, तो मला शेवटपर्यंत चालवणार म्हणजे चालवणार, त्याने मला दिलेली सेवा तो पूर्ण करून घेणार. हालेलुया. आणि अशा रीतीने देवाने अब्रामाला धीर दिला आणि अब्रामाची वाटचाल देवाबरोबर पुढे सुरू राहिली. पुढे काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहूया. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. हालेलुया.